हा बिल्डर आहे. बॉडी दाखव तुझी जरा, बॉडी दाखवते नाही जरा काय. आणि बेबी आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलशील तू? सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा तर मित्रांनो, बेबी बोलल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक आलेच पाहिजेत आणि सबस्क्रायबर वाढलेच पाहिजेत मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ना मार्केटवरनं कुपा आणलाय. कुपा आणि नेहमी ठरल्याप्रमाणे आपले बांगडे आहेत. तर मित्रांनो, आज आहे ना मम्मी आपल्याला बांगडे आणि कुपा फ्राय करून देणार आहे. मस्तपैकी आपल्याला जेवायचे, त्याच्यानंतर आहे ना आराम करायचा आहे. तर व्हिडिओ ना पूर्ण एंडपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला फ्रेश आपल्याला मम्मीला ना बांगडे आणि कुपा साफ करून द्यायचे आहे. तर मित्रांनो, अजून फ्रेश नाही झालो, साफ करतो पहिली मच्छी, त्याच्यानंतर फ्रेश होतो, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर व्हिडिओ ना लास्टपर्यंत पहा मित्रांनो. काय आणले आपण? एवढा मोठा, हाता एवढा लांब आहे कुपा. तर मित्रांनो, मार्केटला गेलेलो सकाळी, घेऊन आलोय कुपा आणि आपले नेहमी ठरल्याप्रमाणे बांगडे आहेत पिशवीमध्ये. तर मित्रांनो, चला मम्मीला ठरल्याप्रमाणे साफ करून देतो मच्छी, त्याच्यानंतर मम्मी फ्राय करेल मस्त की आपण जेवायचे, त्याच्यानंतर आराम करायचा. दिवसभर आज सुट्टी आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पाहायला विसरू नका. तर चालू करूया आता फिश साफ करायला. फायनल मित्रांनो, आता जातोय जिमला. तर जिमची तयारी करतो, त्याच्यानंतर जिमला जातो, त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा. आता मम्मीने मच्छी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवले आणि संध्याकाळी मच्छी मस्त की फ्राय करणार आहे. तर भेटूया आता जिममधनं आल्यावरती. तर चला मित्रांनो, भेटतो थोड्या टायमात. नमस्कार मित्रांनो, ॲक्च्युली काय आलं मित्रांनो, खूप दिवसापासून जिमवरती एक शूट करेन बोललो होतो. आणि ॲक्च्युली फायनली आज आपण जिमवरती शूट करणार आहे. तर मित्रांनो, आता फायनली आम्ही जातोय जिमला आणि आज आपण आहे ना जिमवरती शूट करणार आहे. तर आज आमचा बायसेपचा वर्कआउट आहे आणि बघू शकता माझ्यासोबत सौरभ आणि राज येत आहेत व्हिडिओमध्ये, आपल्यासोबत जिमला येत आहेत. तर चला ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला भेटूया आता जिममध्ये. आता आम्ही आज आमच्याकडे बाईक नाही, तर चालत चालू आहे जिमला. आणि सौरभ बघा प्री वर्कआउट कुठला आहे, कोणता फ्लेवर आहे? अल्फांचो मँगो फ्लेवर आहे. आणि दादू नाही आला आपला आज. दादू का नाही आला? जॉबला गेलाय. कुठला जॉब आहे? हा अरे कोणता जॉब आहे? कोणता जॉब करतो? अरे त्याचा ब्लॉग कुठला जॉब करतो? हा भाई, ते समजलं, त्याचा ब्लॉग बघा तुम्ही. तर फायनली मित्रांनो, जिम मध्ये आलोय. आता राज काय करायचं मग आता? कोणता डान्स बसवायचा आहे? पहिले झुंबा. आता आपला भाऊ आहे ना बॉडी बनवणार आहे, फुल बॉडी म्हणजे एकदम कडकवाली. हा, भावाला एकच नाद आहे आता बॉडी बिल्डिंगचा. व्हिडिओला लास्टपर्यंत बघा मित्र. आईच्या गावात काल आपण चेस्ट मारले, आज आपण बायसेपचा वर्कआउट करणार आहे. तर चला मित्रांनो, चालू करूया बायसेपचा वर्कआउट. आणि हा आमचा ट्रेनर आहे, हा आमचा ट्रेनर आहे, ट्रेनर. आणि ह्याला आम्ही भाड्याने आणलंय, सपोर्ट द्या. गजब बेइज्जती है. चले कर. अरे मग तो ट्रेनर वाटला पाहिजे ना. ट्रेनर लोक टोपी घालतात, म्हणजे टोपी घालतात पण आणि टोपी लावतात पण. हा, चल काय करू सांग. अरे ही मशीन, ती मशीन राज आमची नवीन मशीन बघितली का जिम मध्ये? हे दाखवतो. सौरभ आहे, सौरभ दाखव रे. ही मशीन नाही, सौरभ दाखव. ही मशीन कोणती आहे? मशीन टाकू शकतो, टाकू क्या कर रहे हैं यार तू? मजाक है क्या?
पॅकेज आहे बघ. मी हे घेतलंय BC डबल घेतलंय. दाखवतो. बघ रे, हे बघ काय आहे हे बघ. हे काय आहे? BC डबल आहे अल्फांजो फ्लेवर. एकदा प्यालास ना 2 दिवस झोप नाही लागत त्याच्याने. काय करतो ते प्रोटीनच्या डब्याने? बघा फुल वर्कआउट आहे. बस हवा निकल गई. भाई तो तसा म्हणजे मोठे मोठे जिमवाले ट्रेनर असतात तसे ॲक्शन करतात, आवाज काढतात तसा. जमलात झालं. मोजत सेट कितीचा मारतो ते मोजत पण नाही, फक्त हाय पकडलाय डंबेल दिलाय मारतोय. 30 ते भावाने सांगितलं 30चा सेट असतो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. त्याच्या भावाने सांगितलं 10चा 15चा नाही मारणार, डायरेक्ट 30चा सेट. 30चे भाई कमी वेट हाय रिपिटेशन. समजलं का? पंप. त्याच्या भावाने आपल्या जिम ट्रेनर काय पण मारणार. आता मी घरी झालं भावाने आले पहिले एकदम भाई रॉड घेतला पायावर मारून घेतला आणि झाले आता वर्कआउट त्याचा. आता बोलतो घरी जायचे मला. तर मारचं पटकन सेट. भाऊ तोडलाय ने खाली कसं आलं. ओरड पहिलं स्टार्टिंगला ओरडायचं असतं ना. कसं ओरडायचं गावात भाई. तर आता आम्ही जाणार मस्त आहे की. तर जिम मधनं निघालेलो आता आम्ही
आपण तर फायनली मित्रांनो आम्ही जिम मध्ये निघालो आता वर्कआउट करून. आता घरी जाणार मस्त एक शॉवर घेतो आणि नंतर मग भाई मस्त मनी डिस्टर्ब नको करू. तर मस्त एक शॉवर घेतो त्याच्यानंतर मस्त एक थोडंसं जेवतो आणि नंतर मग रेस्ट करतो. फायनली मित्रांनो जिम मधनं घरी आलो, फ्रेश झालो. त्याच्यानंतर आता बेबीसोबत थोडा खेळतोय. तर बेबीने आता किचन सेट काढलाय तिचा. बेबी आता आपल्याला काहीतरी बनवून देते. आता बेबीसोबत बेबी काय बनवणार आहेस तू आता आपल्याला? पावभाजी. तर बेबीच्या हातची पावभाजी खायला या सर्वांनी. आणि बेबी आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलशील तू? सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हां तर मित्रांनो बेबी बोलल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक आलेच पाहिजेत आणि सबस्क्रायबर वाढलेच पाहिजेत मित्रांनो. तर मित्रांनो बेबीसोबत आता थोडा टाइमपास करतोय. बेबीने आपल्यासाठी पावभाजी बनवले. काय बनवले? पावभाजी. कोण कोण खाणार? आपण दोघंच खाणार ना? हा तर मित्रांनो आता आम्ही दोघं जण पावभाजी खाणार आहे आणि त्याच्यानंतर जेवणार आहे आम्ही मस्त आहे की. जेवणाला काय आपल्याकडे बेबी? नाही अरे आपल्या जेवणाला काय फिश आणले ना आपण? हा जेवणामध्ये फिश आणले आम्ही. कोणती फिश आणली आपण? कुठली? अरे कुपा आणलाय पागल. कुपा फिश आहे. दुपा नाही कुपा. कुपा फिश आणलाय आम्ही. कुपा. तर आता आपल्याला ना मम्मी आपल्याला फिश फ्राय करून देणार आहे. काय करणार आहे मम्मी? हा त्याच्यानंतर कोण खाणार? मी खाणार बाबा, तुला नाही देणार मी. तुला नको ना? हा तर बेबीला आणि मला फिश फ्राय करून देणार आहे मम्मी. तर मित्रांनो आपली व्हिडिओ अशीच चालू राहील. तुम्ही यांना जेवायला या आतुरतेने आणि आम्ही दोघं थोड्या टायमाने आता जेवायला बसणारच आहोत. तर चला मित्रांनो टाटा. मित्रांनो मम्मीने फ्रीजमध्ये हे मॅरिनेट करून ठेवलेलं मच्छी. आता ती फ्राय करणार आहे थोड्या टायमाने. तर आता ते थोडं थंड आहे म्हणून ते थोडा टाइम बाहेरच्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवले म्हणजे ती नॉर्मल होऊन जाईल मच्छी. नाही तर कारण फ्रीजमध्ये ठेवून ती कडक झालेली बर्फासारखी. तर मस्त की त्याला मसाला वगैरे लागलेला आहे चांगला एकदम. झालं आता जेवण माझं थोड्या टायमाने. आता जेवण झालेलं आहे. मम्मीला सवय आहे प्रत्येक वर्षी उन्हाळा चालू झाला की मम्मी काय ना काहीतरी पापड वगैरे कुरड्या पापड बनवत असते. तर ते पावसाळ्यापर्यंत पुरतात आम्हाला.
आणि जेवणासोबत चांगले लागतात ते खायला. काय मलाच माहिती आणखी सांगितलं मला माहिती तेवढंच माहिती. चला मित्रांनो जेवतो आता. मला काय माहिती मच्छी असेल ना, मच्छी मटण असेल की आपल्याला थोडं जेवण जरा जास्तच जातं.